नमस्कार. तर आदिनाथ उस्प्रे या युट्यूब चॅनल वरती सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून 5वी नवोदय 8वी स्कॉलरशिप NMS स्कॉलरशिप 5वी स्कॉलरशिप 10वी गणित भाग 1-2 याचे सर्व व्हिडिओ अपलोड होत आहेत आणि मला वाटतं त्या सर्व व्हिडिओ तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजत असतील. तर आज आपण मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे यावरचे अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आणि हे जे प्रकरण आहे हे प्रकरण 5वी नवोदय आणि 5वी स्कॉलरशिप यासाठी अतिशय उपयोगी ठरणार आहे. 8वी स्कॉलरशिपला पण असे प्रश्न पडतात, पण तेवढ्या असे छोटे प्रश्न 8वी स्कॉलरशिपला पडत नाही. परंतु हे जे प्रकरण आहे ते 5वी स्कॉलरशिपला 5वी नवोदयसाठी अतिशय महत्वाचं आहे. तर बघूया आपण आता प्रश्नाला चालू करूया. पहिला प्रश्न बघा, 1 ते 5 या क्रमाने येणाऱ्या अंकाचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणारी 5 अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती? बघा, म्हणजे 1 ते 5 या 5 अंकाचा वापर करायचा आणि या 5 अंकाचा वापर करूनच 5च अंकी जेवढे अंक दिलेले आहेत तेवढ्याच अंकापासून तेवढीच अंकी संख्या तयार करायची असेल तर त्या ठिकाणी कोणताही अंक डबल घ्यायची गरज नाही. म्हणजे या ठिकाणी 1 ते 5 या क्रमाने येणाऱ्या अंकाचा प्रत्येकी एकदाच वापर करून तयार होणारी 5 अंकी सर्वात मोठी समसंख्या कोणती? आता 1 ते 5 म्हणल्यानंतर 1 2 3 4 5 हे 5 अंक आणि या 5 अंकाचा वापर करून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. पण कसली संख्या तयार करायची आपल्याला? समसंख्या तयार करायची आहे. मग समसंख्या तयार करायची असेल तर समसंख्येच्या एकक स्थानी काय काय असतं? 0 2 4 6 आणि 8. 0 2 4 6 8 हे समसंख्येच्या एकक स्थानी असतं. हे समसंख्येच्या काय असतं? एकक स्थानी असतं. आता काय करायचं आहे? तर या ठिकाणी आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. मग या 5 अंकापैकी सगळ्यात मोठा अंक कोणता घ्यायचा? बरोबर आहे. या 5 अंकापैकी सगळ्यात मोठा अंक कोणता? 5. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान 4. त्याच्यापेक्षा लहान 3. बघा, 3 अंक तर इथं संपलेले आहेत. 3 अंक तर इथं संपलेले आहेत. आता राहिले 2 अंक 1 आणि 2. 1 आणि 2. समजा त्यांनी असा प्रश्न विचारला असता तर सर्वात मोठी संख्या कोणती? फक्त संख्या विचारला असतं तर आपण सरळ उत्तर लिहिलं असतं 2 आणि 1. सरळ उत्तर लिहिलं असतं 2 आणि 1. 54,321 ही 1 2 3 4 5 यापासून तयार होणारी संख्या आहे. परंतु या ठिकाणी त्यांनी समसंख्या विचारलेला आहे. मग समसंख्या म्हटल्यानंतर शेवटच्या आपल्याला एकक स्थानी का पाहिजे? 0 2 4 6 8. म्हणजे राहिलेले जे 2 अंक आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करावा लागेल. म्हणजे 54,000 इथं जी 1 आहे आणि शेवटी काय ठेवावं लागेल? 2 ठेवावं लागेल. म्हणजे 54,312 म्हणजे एकक स्थानी काय आलं? 2 आलं. म्हणजे ही काय झाली? 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली. ओके. आणि समजा त्यांनी असा प्रश्न विचारला असता मोठ्यात मोठी विषम संख्या, मग विषम संख्या म्हणजे हे पण आलं असतं. फक्त संख्या विचारला असतं तरी पण हेच आलं असतं. कारण विषम संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे 5 अंक येत असतात. यानंतर दुसरा प्रश्न बघा. तर प्रश्न काय आहे? 0 ते 9 मधील 2 4 6 हे अंक वगळून व उरलेले अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? तर आता या ठिकाणी 0 ते 9 मध्ये आता 0 ते 9 पर्यंतचे अंक आपण लिहूया इथं 0 1 2 3 4 5 6 7 8 9. बरोबर आहे. तर यापर्यंतचे सगळे अंक बघा. तर यामध्ये कोणते अंक काढून टाकायचे? 2 4 आणि 6 ही 3 अंक वगळून वगळून म्हणजे ती काढून टाकायची आहे. बरोबर आहे. आता जे काही शिल्लक अंक आहेत
त्या उरलेली अंक प्रत्येकी एकदाच वापरायचा आहे. प्रत्येकी अंक एकदाच म्हणल्यानंतर एकदाच, डबल घ्यायचा नाही. तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? इथं फक्त संख्या विचारलेला आहे, सम विषम असं काही सुद्धा विचारलेलं नाही. मग आता सर्वात मोठी संख्या म्हटल्यानंतर म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला काय करावं लागेल? मोठा अंक घ्यावा लागेल. मोठा अंक कोणता आहे? 9. किती अंकी म्हणले त्यानं? तयार होणारी सर्वात मोठी संख्या, एवढंच विचारलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर कोणता अंक? 8. त्याच्यानंतर 7. 6 तर वगळलेला आहे. त्याच्यानंतर 5. त्याच्यानंतर 3. 2 तर वगळलेला आहे. त्याच्यानंतर 1 आणि त्याच्यानंतर 0. म्हणजे या ठिकाणी 9,98,75,310 ही संख्या या 2, 4, 6 हे अंक वगळून इतर अंकापासून ही सगळ्यात मोठी संख्या तयार होते. ओके. यानंतर पुढचा प्रश्न. तर प्रश्न बघा, 13079 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी सर्वात लहान संख्या. मोठी संख्या तयार करत असताना म्हणजे मोठा अंक सुरुवातीला घ्यायचा, पुन्हा नंतर नंतर छोटा, त्याच्यापेक्षा छोटा म्हणजे उतरता क्रम. आणि लहान संख्या तयार करत असताना चढता क्रम, लहान संख्येकडून मोठ्या संख्येकडे. आता या ठिकाणी बघा अंक कोणते आहेत? 13079. बरोबर आहे. 13079. तर एकदाच वापरून सर्वात लहान संख्या तयार करायची आहे. आता सर्वात लहान संख्या तयार करायची म्हणल्यानंतर आपण लहान अंक घेतो आणि सर्वात मोठी संख्या तयार करायची म्हणल्यानंतर मोठी संख्या घेतो. आता या ठिकाणी सर्वात लहान अंक कोणता आहे? 0 आहे. मग सुरुवातीला कोणता अंक घ्यायचा? 0 घ्यायचा. 0. कोणतीही संख्या उदाहरणामध्ये आता ही संख्या घेतली, त्याच्यानंतर पुढे उदाहरणामध्ये इथं 0 आहे, त्याच्यानंतर 7 आहे. ती 2 अंकी संख्या होईल का? अजिबात नाही. किती अंकी होईल? एकच अंकी होईल ना, 7 संख्या होईल. अगोदर 0 दिलं तर त्याला काय महत्व देता येईल का? त्याची काय स्थानिक किंमत आहे का शून्याची? अजिबात नाही. परंतु 0 एखाद्या अंकाच्या जेव्हा तिकडं पाठीमागे लागतं तेव्हा मात्र त्याची स्थानिक किंमत आहे. म्हणजे लहान संख्या तयार करत असताना कधीच सुरुवातीला 0 घ्यायचं नाही. तर 0 किती नंबरला घ्यायचं? 2 नंबरला घ्यायचं. 0 किती नंबरला घ्यायचं? 2 नंबरला घ्यायचं. तर सगळ्यात लहान अंक 1, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 7 आणि त्याच्यानंतर 9. म्हणजे अशा पद्धतीनं लहान संख्या तयार करत असताना लहानाकडून मोठ्याकडे. परंतु 0ला लक्षात ठेवा, 0 सुरुवातीला लिहायचं नाही, 0 हे 2 नंबरला लिहायचं. अशा प्रकारे 10,300 10,379 ही काय आहे? या सर्व अंकापासून तयार होणारी लहानात लहान संख्या आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न आहे 45608 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यांच्या बेरजेची निमपट. बघा, म्हणजे या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची, त्याच अंकापासून लहानात लहान संख्या तयार करायची आणि त्यांची बेरीज करायची आणि बेरीज करून निमपट म्हणजे करणे म्हणजे काय? त्याचं निम्म करणे. निम्म करण्यासाठी 2 ने भाग घालावा लागतो. 10 ची निमपट 5, 2 पंचे 10. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे अंक आहेत या अंकापासून कोणकोणते अंक आहेत? 4, 5, 6, 0 आणि 8. तर या अंकापासून आपण आधी मोठ्यात मोठी संख्या तयार करूया. मोठ्यात मोठी संख्या तयार करूया. तर मोठ्यात मोठी संख्या बघा, आता मोठ्यात मोठी संख्या म्हणजे सुरुवातीला मोठा अंक घ्यावा लागेल. बरोबर आहे. 8, त्याच्यानंतर कोणता अंक? 6, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 4, 8, 6, 5, 4 आणि त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर 0. ही मोठी संख्या तयार झाली. आता लहानात लहान संख्या तयार करूया. लहानात लहान संख्या तयार करूया. आता ह्याच्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती बघा? ह्याच्यामध्ये आता बघा, लहानात लहान संख्या तयार करताना सर्वात लहान अंक 0 आहे. मग 0 घ्यायचं का? अजिबात नाही. 0 2 नंबरला ठेवायचं. म्हणजे 4, 0,
त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 6 आणि त्याच्यानंतर 8 अशी लहानात लहान संख्या तयार झाली. आणि त्याच्यानंतर त्याची काय करा म्हटलेलं आहे, बेरजेची. म्हणजे या दोघांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. 8 ला 8, 6 च्या 10 ला 0 हातचाला 1, 5 आणि 5 10 ने 11 ला 1 हातचाला 1, 6 ने 1 7 आणि 8 आणि 4 12. म्हणजे या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या या दोघांची बेरीज 12 71 08 आलेली आहे. आता या संख्येची काय करायची आहे, निमपट करायची आहे. म्हणजे निमपट करायचा असेल, निमपट बरोबर 12 71 08 भागिले 2. तर त्याला कितनं भाग घालावा लागेल, 2 न भाग घालावा लागेल. बे सखी 12, बे त्रिक 6, 1 उरलं, बे पंचे 10, 1 उरलं, बे पंचे 10 आणि बे चोक 8 म्हणजे 63,554. 63,554 हे या प्रश्नाचं काय झालेलं आहे, उत्तर आहे. 63,554. बघा, या अंकाची मोठ्यात मोठी संख्या, लहानात लहान संख्या, त्याची बेरीज आणि पुन्हा त्या बेरीजची निमपट करणं म्हणजे 2 ने भाग घालणे होय. पुढचा प्रश्न बघा. तर 0 2 3 9 7 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्यापेक्षा कितीने मोठी आहे. कितीनं मोठी आहे किंवा कितीनं लहान आहे म्हटल्यानंतर या ठिकाणी वजाबाकी करावी लागते. एखादी संख्या तुझ्या त्याच्यापेक्षा कितीनं मोठी आहे किंवा त्याच्यापेक्षा कितीनं लहान आहे हे पाहण्यासाठी आपल्याला त्या दोघांची वजाबाकी करावी लागते. 10 पेक्षा 12 कितनं मोठा आहे, 12 मधून 10 गेले 2 राहिले. 10 पेक्षा 5 कितनं लहान आहे, 10 मधून 5 गेले 5 राहिले. म्हणजे लहान आणि मोठी संख्या काढण्यासाठी त्या ठिकाणी काय करावं लागतं, वजाबाकी करावी लागते. अगोदर या अंकापासून आपण मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या कोणती तयार होते हे आपण काढूया. मोठ्यात मोठी, आता मोठ्यात मोठी संख्या तयार करताना सुरुवातीला मोठा अंक 9, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 2 आणि 0. त्यांनी काय म्हटले बघा, इथं 5 अंकी म्हटलेला. 5 अंक दिले, 5 अंकापासून 5 अंकी म्हणजे कुठलाच अंक डबल घ्यायचा नाही. त्याच्यानंतर लहानात लहान, लहानात लहान. तर लहानात लहान संख्या लिहित असताना सुरुवातीला कोणता अंक घ्यायचा, 0 अजिबात घ्यायचा नाही. शून्यापेक्षा जे आहे 2, 0 2 नंबरला ठेवायचं. त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 7 आणि त्याच्यानंतर 9, त्याच्यानंतर 9. बघा, तर आता काय करायचं आहे, दोघांची वजाबाकी करायची आहे. कितीनं जास्त किंवा कितीनं कमी म्हटल्यानंतर दोघांची वजाबाकी करायची. तर शून्यामधून 9 जात नाही म्हणून इकडचा हातचा इथं घेतला, इथं 1 राहिले, 10 मधून 9 गेले 1 राहिलं. 1 मधून 7 जात नाही म्हणून इकडचा हातचा इथं घेतला, इथं 2 राहिले. 11 मधून 7 गेले 4 राहिले. 2 मधून 3 जात नाही म्हणून इकडचा हातचा इथं घेतला, इथं राहिले 6. 12 मधून 3 गेले 9 राहिले. 6 ला 6 आणि 9 मधून 2 गेले 7 राहिले. तर 76,941 हे या प्रश्नाचं काय आहे, उत्तर आहे. 76,941. बरोबर आहे. कधी पण लक्षात ठेवा, कितीनं जास्त किंवा कितीनं कमी म्हणलं तर वजाबाकी करायची. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न आहे 2 8 5 4 हे अंक एकदाच वापरून तयार केलेल्या सर्वात मोठ्या 6 अंकी संख्येच्या हजार स्थानी कोणता अंक येईल. मला वाटतं की या प्रश्नामध्ये थोडस, कारण त्यांनी इथं देताना काय दिले बघा, एकदाच वापरू म्हटले. हे अंक एकदाच वापरू आणि पुढे काय म्हटलेलं आहे, 6 अंकी संख्या तयार करायची. आता दिले 4 अंक, मग 6 अंकापासून कशी संख्या तयार होईल, 6 अंकी 4 अंकापासून 6 अंकी डबल कोणता तर अंक घ्यावाच लागेल. म्हणजे हा बहुतेक शब्द त्यामध्ये नसावा, एकदाच. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, 2 8 5 4 अंक, कमी अंक दिले आणि कमी अंकापासून जास्त अंकी जेव्हा संख्या तयार करायची असते, 4 अंक दिले तर 6 अंकी संख्या तयार करा, 3 अंक दिले तर 5 अंकी संख्या तयार करा, 6 अंकी संख्या तयार करा.
तेव्हा मोठ्यात मोठी तयार करायचं आणि लहानात लहान संख्या तयार करत असताना काय करावं लागतं? आता या ठिकाणी आपण मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. मग या ठिकाणी कोणता तरी अंक पुन्हा पुन्हा म्हणजे डबल घ्यावा लागतं. कोणता अंक डबल घ्यायचा? तर त्या ठिकाणी जो अंक मोठा आहे तो डबल डबल घ्या. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी कोणता अंक मोठा आहे? 8 मोठा आहे. म्हणजे 6 अंक तयार करायचे आहे. म्हणजे अजून एक वेळेस 8 घेतलं. मग राहिले किती अंक? 3. मग 3 आणि 2 किती होतील? 5. म्हणजे अजून एक वेळेस घ्यावं लागेल. म्हणजे काय झालं? 8, 8, 8. त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 4 आणि त्याच्यानंतर 2. म्हणजे अशा प्रकारे कोणता अंक पुन्हा पुन्हा घेतला जो मोठा आहे. मोठी संख्या तयार करत असताना कमी अंकापासून जास्त अंकी संख्या जेव्हा तयार करतो तेव्हा जो मोठा अंक आहे तो पुन्हा पुन्हा घ्यायचा. म्हणजे 8 3 वेळेस घेतलं, राहिलेले अंक पुढे लिहिले. अशा प्रकारे 88,00,000 एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष 88,08,542 ही संख्या तयार होते. आणि त्यांनी विचारलेलं आहे हजार स्थानी कोणता अंक येईल? एकक दशक शतक हजार म्हणजे हजार स्थानी कोणता अंक येईल? 8 हा अंक येईल. बरोबर आहे. कोणता अंक येईल? 8 हा अंक येईल. तर पुढचा प्रश्न बघा. 351,079 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार केलेल्या 6 अंक किती दिले? 6 दिले. 6 अंकापासून 6च अंक तयार करायचे. तेव्हा मात्र शब्द येतो एकदाच. जर ते एकदा शब्द नसेल तर त्यांनी कमी अंकापासून जास्त अंकी संख्या तयार करा म्हणलं त्या ठिकाणी योग्य आहे. बरोबर आहे. तर 6 अंकी मोठ्यात सर्वात मोठी संख्या व 6 अंकी सर्वात लहान संख्या तयार करायची आहे आणि संख्यामधील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक काढायचा आहे. बघा, म्हणजे त्या अंकापासून सर्वात मोठी संख्या तयार करू, त्याच्यामधल्या 9ची स्थानिक किंमत आणि लहान संख्या तयार केल्यानंतर त्याच्यामधल्या 9ची स्थानिक किंमत, तिची स्थानिक किंमत काढून पुन्हा त्याच्यामधला काय करायचं आहे? फरक काढायचा आहे. म्हणजे या ठिकाणी 3, 5, 1, 0, 7, 9. तर ह्याच्यामधली मोठ्यात मोठी संख्या मोठी. चला मोठी म्हणल्यानंतर मोठा अंक घ्यावा लागेल. 9, 7, 5, 3, 1, 0. बरोबर आहे. आणि यामधील 9ची स्थानिक किंमत काय आहे? 9च्या पुढे किती अंक आहेत? 1, 2, 3, 4, 5. म्हणजे 9च्या पुढे 5 शून्य. 1, 2, 3, 4, 5. ओके. आता लहान संख्या. लहान संख्या म्हटल्यानंतर आता काय? शून्य तर सुरुवातीला घ्यायचं नाही. म्हणजे 1 सुरुवातीला घ्यायचं. पुन्हा नंतर 0, 3, 5, 7 आणि 9. बरोबर आहे. आता लहान संख्येमध्ये 9ची स्थानिक किंमत किती आहे? 9च आहे. 9ची स्थानिक किंमत किती आहे? 9च आहे. आणि आता वजाबाकी करत असताना इकडच्या हातचे सगळे हातचे तिकडे घेत जायचं. इथं 10, इथं 9, इथं 10, इथं 9, इथं 10, इथं 9, इथं 10, इथं 9, इथं 10. 10 मधून 9 गेले, 1 राहिलं. 9 ला 9, 9 ला 9, 9 ला 9, 9 ला 9 आणि 8 ला 8. अशा पद्धतीनं 89, 99, 91 हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. तर पुढचा प्रश्न बघा. तर 5 आणि 6 या दोन अंकाचा वापर करून तयार होणाऱ्या 8 अंकी सर्वात मोठ्या संख्येची 5 व 6 दोनच अंक दिलेत. तर या 2 अंकापासून 8 अंकी संख्या तयार करायची आहे. किती अंकी संख्या तयार करायची आहे? 8 अंकी संख्या तयार करायची आहे. आणि कसली? सर्वात मोठी संख्या तयार करायची आहे. आणि संख्या तयार केल्यानंतर त्याचं अक्षरात वाचन, बरोबर, त्याचं वाचन करायचं आहे त्या संख्येचं. अगोदर आपण या 2 अंकापासून सगळ्यात मोठी संख्या तयार करू. बघा, दिलेत 2 अंक. 8 अंकी संख्या तयार करायची आहे. मोठी. मग या ठिकाणी कोणता अंक? लहान अंकापासून मोठी संख्या तयार करत असताना मोठा अंक पुन्हा पुन्हा घ्यावा लागेल तुम्हाला. बरोबर आहे ना? 2 अंक दिले, 2 अंकापासून 8 अंकी संख्या तयार करायची आहे. म्हणजे इथं 8 हा अंक पुन्हा 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 घ्यावा लागेल तुम्हाला. आता इथे किती वेळेस घ्यावं लागेल तुम्हाला? 8 हा अंक 7 वेळेस घ्यावा लागेल.
8 हा अंक काय ठेवावा लागेल, सॉरी 6 हा अंक, 2 अंक आहेत, 5 व 6. 6 हा अंक 7 वेळेस घ्यावा लागेल आणि शेवटी 5 ठेवावं लागेल, म्हणजे ती 8 अंकी संख्या तयार होईल. म्हणजे बघा 5 व 6 पासून 8 अंकी संख्या, 8 अंकी संख्या बघा, म्हणजे मोठा 1 2 3 4 5 6 7 आणि राहिला एक अंक 8. म्हणजे अशा पद्धतीनं जो त्याच्यामधला जो मोठा अंक आहे तो जास्त वेळेस घेतला. 8 वेळेस म्हणल्यानंतर 7 वेळेस घेतला. आहेतच 2 अंक. त्याच्यामुळे हा अंक 7 वेळेस घ्यावाच लागेल. आणि राहिला अंक 5. म्हणजे अशा पद्धतीने ही संख्या तयार झालेली आहे. आता या संख्येचं वाचन करायचं आणि मला वाटतं की आता आपण 5वी नवोदयाच्या ते परीक्षा देतोय म्हणजे आपल्याला कोणत्याही संख्येचं वाचन करता येत असावं. तरी पण आपण एकक, दशक, शतक, हजार अशा पद्धतीने म्हणतो ना, त्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी. म्हणजे या ठिकाणी काय आहे, 6 ला काय आलं, कोटी आलं, कोटी. म्हणजे 6 कोटी, 6 कोटी. बरोबर आहे का? म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. दशलक्ष म्हणल्यानंतर 2 अंकाचं वाचन करायचं. बरोबर आहे. या 6 ला दशलक्ष येत आहे म्हणजे पुढचं लक्ष आहे. म्हणजे दोघाला एकत्रित तुम्हाला वाचन करावं लागेल 66 लाख. 66 लाख. बरोबर आहे. आता इथं या 6 ला काय येईल, 10,000 येईल आणि पुढच्या 6 ला 1000 म्हणजे दोघांचं एकत्रित वाचन 66,000. आणि शेवटी 665. 665. ओके. बघा पुढचा प्रश्न. तर या ठिकाणी प्रश्न काय आहे, तर 9 3 5 7 0 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरायचं आहे. वापरून 5 अंकी संख्या 1 2 3 4 5 5 अंक दिलेत आणि 5 अंकी संख्या तयार करायची आहे. कसली, सर्वात मोठी तयार करायची आहे व सर्वात लहान तयार करायची आहे व त्यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. बघा, म्हणजे या 5 अंकापासून 5 अंकी सर्वात मोठी व 5 अंकी सर्वात लहान संख्या तयार करायची आहे आणि त्याची बेरीज करायची आहे. आणि बेरीज केल्यानंतर पुढे अजून काहीतरी दिलेलं आहे बघा, त्या बेरजेचा एक तृतीयांश किती. आता एक तृतीयांश म्हणजे काय, तर एक तृतीयांश, एक तृतीयांश, एक चतुर्थांश, एक पंचमांश, एक षष्ठांश, एक सप्तमांश. म्हणजे काय, तर 1/2, 1 तृतीयांश. 1 तृतीयांश म्हणजे 1/3. 1 चतुर्थांश म्हणजे 1/4. 1/5, 1/6. त्याचं जे पहिलं अक्षर असतं, आपण त्याचं अक्षरात वाचन करताना त्याचं जे पहिलं अक्षर सारखं असतं, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे या ठिकाणी अगोदर आपण सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या तयार करूया. मोठी संख्या तयार करा. आता मोठी संख्या तयार करत असताना मोठा अंक कोणता बघा, 9. त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 0. आणि लहान संख्या तयार करत असताना लहान लहान कोणता अंक आहे याच्यामधला, लहान अंक 0 घेऊ शकत नाही ना आपण. म्हणजे काय घ्यायचं, 3, त्याच्यानंतर 0, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 7 आणि त्याच्यानंतर 9. तर मोठ्यात मोठी संख्या तयार झाली, ही लहानात लहान संख्या तयार झाली. आता ह्या दोघांची बेरीज करायची. 9 ला 9, 7 आणि 3 10 ला 0 हातचाला 1, 5 आणि 5 10 आणि 11 ला 1 हातचाला 1, 7 आणि 1 8 आणि 9 आणि 3 12. 12 81 09 ही संख्या यापासून तयार झालेली आहे. पण आता त्याचा एक तृतीयांश म्हणजे काय, तर बेरजेचा. चाची चेचा म्हणजे गुणाकार चिन्ह. म्हणजे ह्याचा ही संख्या गुणिले 1/3. म्हणजे या ठिकाणी बघा
1281.09 गुणिले 1/3 गुणिले 1/3 म्हणजे 3 याला भाग घालावा लागेल. 3 एक्क 3, 3 चोक 12, 3 दुनी 6, 2 उरले, 3 सत्ते 21, शून्याला 0 आणि 3 त्रिक 9 म्हणजेच 4273 हे या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे. 42,703 हे या प्रश्नाचं उत्तर झालं. तर 1/3 म्हणजे 1/3, 1/4 म्हणजे 1/4, 1/5 म्हणजे 1/5 अशा पद्धतीने यावर आधारित प्रश्न पडू शकतात. ओके, बघा व्यवस्थित बघून घ्या प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 0, 1, 2, 8, 6 हे अंक वापरून तयार केलेल्या 9 अंकी सर्वात लहान संख्येत इथं अंक दिलेत 5, त्याच्यापासून 9 अंकी सर्वात लहान संख्या आपल्याला तयार करायची आहे आणि त्याच्यामध्ये 0 हा अंक किती वेळा येईल. बघा दिलेत 5 अंक आणि 5 अंकापासून 9 अंकी संख्या तयार करायची आहे. तर त्यामध्ये तुम्हाला 0 हा अंक किती वेळा, आतापर्यंतचा प्रश्न मोठी संख्या लहान अंकापासून मोठी संख्येचा पाहिला होता. आता दिलेल्या अंकापासून लहान संख्या तयार करायची आहे. पण लहान संख्या तयार करत असताना कोणता अंक पुन्हा पुन्हा घ्यावा लागेल ते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी बघा 0, 1, 2, 8, 6 तर यापासून लहान संख्या तयार करायची आपल्याला. कसली संख्या तयार करायची? लहान संख्या. किती अंकी तयार करायचे? 9 अंकी लहान संख्या तयार करायची. 9 अंकी. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात लहान अंक कोणता आहे? 0 आहे. मग आपण सुरुवातीला 0 घेतो का? अजिबात घेत नाही आणि घ्यायचं पण नाही. म्हणजे त्याच्यानंतर आता कोणता अंक आहे? 0 नंतर 1 आहे. कोणता घ्यायचा आहे? 1 घ्यायचा आहे. म्हणजे 1 नंतर मग आता असं 1 अंक पुन्हा पुन्हा घ्यायचा का 0 पुन्हा पुन्हा घ्यायचा? विचार करा बरं. 1 अंक पुन्हा पुन्हा घेतल्यानंतर संख्या लहान होईल का 1च्या नंतर 0 पुन्हा घेतल्यानंतर लहान होईल? आता बघा 1 1 1 हे लहान का 1 0 1 लहान? 1 0 1 लहान किंवा 1 0 0 लहान. म्हणजे 1च्या नंतर 0 जर असेल तुमच्या त्या संख्येमध्ये अंकामध्ये तर 0 पुन्हा पुन्हा घ्या. मग आता 0 किती वेळेस घ्यायचं? आता 1 इथं घेतलं आणि 0 असे किती अंक गेले? 2 अंक गेले. तर राहिले किती अंक? 3 अंक राहिले. किती अंक राहिले? 3 अंक. मग आता 3 अंक म्हणल्यानंतर 9 मधून 3 गेले 6 राहिले. बघा 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 1 0 2 0 3 0 किती झाले? 4. 6 पर्यंत थांबायचं नाही. 5 आणि 6 बघा 1 2 3 4 5 6 9 अंकी संख्या तयार करायची आहे. राहिलेत किती अंक? राहिलेत अंक 3 2 8 6 राहिलेत अंक 3 2 8 6. तर आता ह्याच्यानंतर एक ह्याच्यापेक्षा मोठा अंक 2 त्याच्यानंतर 6 आणि त्याच्यानंतर 8. म्हणजे अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे इथं 0 किती वेळा येईल? 1 2 3 4 5 म्हणजे 0 हा अंक किती वेळा येतो? 5 वेळा येतो. 5 वेळा. बघा म्हणजे कमी अंकापासून मोठी संख्या तयार करत असताना आपण मोठा अंक पुन्हा पुन्हा घेतो आणि कमी अंकापासून लहानात लहान संख्या तयार करत असताना 0 हा अंक जर त्या अंकामध्ये दिलेला असेल तर तो 2 नंबरला ठेवायचा आणि तोच अंक तुम्हाला जास्त वेळा तिथे घ्यावं लागेल. म्हणजे या 0 किंवा हे उदाहरण अतिशय महत्वाचं आहे. 0 बघा किती वेळेस आलेलं आहे? 5 वेळेस आलेलं आहे. तर बघा प्रश्न. तर या ठिकाणी 2 4 6 8 7 0 किती अंक आहेत? 3 आणि 3 6 अंक आहेत. हे अंक प्रत्येकी एकदाच वापरायचे आहेत तुम्हाला आणि तयार केलेल्या 6 अंकी सर्वात मोठी संख्या तुम्हाला करायची आहे आणि 6 अंकी सर्वात मोठी संख्या तयार केल्यानंतर 10,000 स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत जी संख्या आपल्याला 6 अंकी संख्या तयार होणार आहे त्याच्यामधला जो 10,000 स्थानचा जो अंक आहे त्याची स्थानिक किंमत काढायची आहे व एकक
एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत, आणि एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत तर तीच येणार आहे, आणि त्या दोन अंकाचा या ठिकाणी काय करायचा आहे, गुणाकार करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी 2, 4, 6, 8, 7 आणि 0 यापासून आपल्याला मोठी संख्या तयार करायची. किती अंकी? 6चा अंकी संख्या तयार करायची आहे. आता ह्याच्यामधला मोठा अंक कोणता? 8. त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 6, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 0. अशा पद्धतीनं ही 6 अंकी संख्या तयार झाली, आणि 6 अंकी संख्या तयार झाल्यानंतर यामध्ये जो अंक आहे मोठा, सर्वात मोठा अंक कोणता आहे? 8. याची स्थानिक किंमत काय येणार? 8च्या पुढे 1 2 3 4 5, 8च्या पुढे 5 शून्य येणार, 8च्या पुढे 5 शून्य येणार. आणि व एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत, एकक स्थानचा अंक कोणता आहे? 0 आहे. एकक स्थानचा अंक कोणता आहे? 0 आहे. बरोबर आहे. 8 ची स्थानिक किंमत 8च्या पुढे 5 शून्य, आणि एकक स्थानचा अंक कोणता आहे? 0 आहे. तर या दोघांचं काय करायचं आहे? तर या दोघांचा गुणाकार करायचा आहे. शून्यानं कोणत्याही संख्येला गुणलं तर त्याचं उत्तर काय येतं? 0च येतं. बघा, 80,000 म्हणजे 80,000 म्हणण्यापेक्षा 8 लाख, 8 लाखाला शून्यानं गुणलं, खाली सगळे अंडेच अंडे. बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर काय आलं? 0 आलेला आहे. म्हणजेच बघा किती सोपा प्रश्न आहे. बरोबर आहे. तर बघून घ्या व्यवस्थित प्रश्न. त्यानंतर पुढचा प्रश्न. तर प्रश्न बघा, 40268 म्हणजे 1 2 3 4 5 हे 5 अंक घेतलेले आहेत. तर या अंकाचा वापर करून 8 अंकी मोठ्यात मोठी पूर्ण हजार, हा एक नवीन शब्द आलेला आहे, पूर्ण हजार संख्या तयार करा. शब्द काही वेगळा नाहीये. हजार म्हणजे काय? आपण किती शून्य लावतो हजार म्हटल्यानंतर? 3 शून्य लावतो. बरोबर आहे. दशकला 2 शून्य लावतो. हजार म्हणलं की 3 शून्य लावतो. आता 3 शून्य म्हणजे हजार, पूर्ण हजार संख्या तयार करा म्हणजे त्याच्या पुढे 3 शून्य लावायचं आहे, आणि या 3 शून्याला धरून 8 अंकी संख्या. बघा, मग अंक किती आहेत? अंक आहेत 5. अंक आहेत 5 आणि पुढचे 3 शून्य म्हणजे 8 अंकी संख्या तयार झाली. म्हणजे पूर्ण हजार संख्या तयार करा म्हणजे 3 शून्य तुम्हाला तिथे लावायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी सगळ्यात मोठा अंक, आता हे जे अंक दिलेला आहे, तर या अंकापासून मोठी संख्या तयार करायची आपल्याला 8 अंकी. तर सगळ्यात मोठा अंक 8, पुन्हा 6, पुन्हा 4, पुन्हा 2 आणि नंतर 0. बरोबर आहे का? म्हणजे हे झाले 5 अंक. आता आपल्याला पूर्ण हजारात तयार करायचे आहे, म्हणजे ह्याच्या पुढे 3 शून्य लावायचे. अशा प्रकारे ही 8 अंकी पूर्ण हजार संख्या तयार झाली. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 8 कोटी, 8 कोटी 64 लाख 20,000, 8 कोटी 64 लाख 20,000. म्हणजे पूर्ण हजार संख्या म्हणजे असं काही वेगळं नाहीये. पूर्ण हजार संख्या म्हणजे हजार म्हणल्यामुळे 3 शून्य लावायचे. त्यांनी पूर्ण लाख म्हणलं असतं तर त्याच्या पुढे तेवढी शून्य वाढली असते. अशा पद्धतीनं हा अतिशय महत्वपूर्ण प्रश्न. तर पुढचा प्रश्न बघा, कोणताही अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? कोणताही अंक म्हणजे अंक किती आहेत? तर अंक आहेत 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. हे एवढे अंक आहेत. बरोबर आहे. तर कोणताही अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? आता तुम्हाला पर्याय तिथं असणार आहेत. समजा पर्यायामध्ये, प्रत्येक पर्यायामध्ये जर 0 असेल तर तुम्ही 0 गृहीत धरायचं आहे. समजा पर्यायामध्ये जर 0 नसेल तर तुम्ही 0 घ्यायचं नाही. तरी पण आपण दोन्ही पण संख्या तयार करूया. तर कोणताही अंक एकदाच वापरून 5 अंकी सर्वात लहान संख्या कोणती? आता लहान संख्या म्हणल्यानंतर सगळ्यात लहान अंक कोणता? 0. पण सुरुवातीला आपण घेऊ शकत नाही.
म्हणजे काय घ्यायचं, एक घ्यायचं. त्याच्यानंतर काय घेतलं, शून्य घेतलं. त्याच्यानंतर काय घेतलं, दोन घेतलं. त्याच्यानंतर काय घेतलं, तीन घेतलं. त्याच्यानंतर काय घेतलं, चार घेतलं. अशी ही 5 अंकी सर्वात लहान संख्या. किंवा शून्याला सोडून एक दोन, शून्याला सोडून काय तयार होईल, कोणताही अंक फक्त एकदाच वापरून तयार होणारी 5 अंकी सर्वात लहान संख्या कोणती, किंवा 1 2 3 4 5 ही पण 5 अंकी संख्या सर्वात लहान होईल. किंवा समजा पर्यायामध्ये काही तुम्हाला वेगळे पर्याय दिलेले असतील, तर त्याच्यामधली जर लहान संख्या तुम्हाला शोधायची असेल, तर तिथं मात्र उत्तर वेगळं असेल. ओके. यानंतर पुढचा प्रश्न बघा. तर प्रश्न आहे 0 4 6 8 हे अंक वापरून कमाल आणि किमान 6 अंकी संख्यातील फरक किती. तर या ठिकाणी दोन शब्द आलेले आहेत, कमाल आणि किमान. आता हे दोन शब्द लसाई मसाई मध्ये पण आहेत. आता ते पुढे आहे प्रकरण आपलं. तर कमाल म्हणजे काय, तर या ठिकाणी लिहित आहे मी, कमाल, कमाल म्हणजे मोठ्यात मोठी, आणि किमान म्हणजे लहानात लहान. किमान म्हणजे लहानात लहान. किमान म्हणजे काय, लहानात लहान. तर अशा पद्धतीनं आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, दिलेत किती अंक, 4 अंक. आणि किती अंकी संख्या तयार करायची आपल्याला, 6 अंकी संख्या तयार करायची आहे. आता 4 अंकापासून 6 अंकी संख्या मोठी करायची आणि लहान करायची आहे. आता आपण मोठी संख्या तयार करूया. बरोबर आहे. आता मोठी संख्या तयार करायचं म्हणजे कोणता अंक घ्यावा लागेल, 8 घ्यावा लागेल. पण एखादा अंक जास्त वेळेस घ्यावा लागेल. बरोबर आहे. की सुरुवातीला 8 घेतलं, राहिले किती अंक, 3 अंक राहिले. आपल्याला 6 अंकी संख्या तयार करायची. पुन्हा एक 8 घेतलं, राहिले किती अंक, 3 अंक. 2 आणि 3 5 होतील. पुन्हा 8 घ्यायचं, म्हणजे आता राहिलेले 3 अंक तुम्ही लिहू शकता 6 4 0. 6 4 0 हे 3 अंक घेतले आणि त्याच्या पुढे 6 4 0 घेतले. त्याच्यानंतर आता लहानात लहान संख्या तयार करूया. आता लहानात लहान संख्या तयार करत असताना कोणता अंक सुरुवातीला लहान, कोणता अंक आहे, 0. परंतु 0 सुरुवातीला घ्यायचं का, अजिबात घ्यायचं नाही. शून्यापेक्षा कोणता पुढचा आहे, 4. मग आता इथे 4 डबल डबल घ्यायचं का, अजिबात नाही. कोणता अंक पुन्हा पुन्हा घ्यायचा, 0 पुन्हा पुन्हा घ्यायचं. म्हणजे हे 2 आणि हे 3. आता राहिले कोणते अंक, 2 अंक राहिले, 6 आणि 8. कोणते अंक राहिलेले आहेत, 6 आणि 8 हे 2 अंक राहिलेले आहेत. या ठिकाणी बघा तुम्ही, म्हणजे मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना 8 8 8 म्हणजे मोठा अंक पुन्हा पुन्हा येतो. आणि छोट्यात छोटी संख्या तयार करताना जर त्याच्यामध्ये 0 असेल, तर 0 अंक पुन्हा पुन्हा घ्यायचा. आता या दोघांची काय करायची आहे, वजाबाकी करायची आहे. तर 4 मधला हातचा इथे घेतला, 10 मधून 8 गेले, 2 राहिले. 6 मधला हातचा इथे घेतला, 13 मधून 6 गेले, 7 राहिले, इथं 5 राहिले. 5 ला 5, 8 ला 8, 8 ला 8, आणि 8 मधून 4 गेले, 4 राहिले. म्हणजे 48,000, 48,08,572 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे कमाल आणि किमान म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असावं. आणि लहानात लहान संख्या तयार करत असताना 0 डबल डबल घ्यायचं, आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना तिथं 8 डबल घ्यावं लागेल. त्यानंतर प्रश्न बघा, 5 अंकी कमाल संख्या आणि 5 अंकी किमान संख्या यातील फरक किती. तर यातील फरक किती असा प्रश्न आहे. कमाल आणि किमान म्हणजे मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी लहान, किमान लहानात लहान संख्या, सॉरी लहान, 5 अंकी लहानात लहान संख्या आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. आता प्रत्येक जर संख्येचा विचार केला, लहानात लहान आणि मोठ्यात मोठी, 1 अंकी लहानात लहान संख्या 1, 2 अंकी लहानात लहान संख्या 10, 3 अंकी लहानात लहान संख्या 100, 4 अंकी लहानात लहान संख्या 1000, 5 अंकी लहानात लहान संख्या 10,000. म्हणजे या ठिकाणी लहानात लहान संख्या तयार करत असताना 1 च्या पुढे 0 0 0 होत जातं. आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना 1 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9, 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999,
आणि 3 अंकी किंवा मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना 9 9 9 9 अशा पद्धतीने वाढत जातं आणि लहानात लहान संख्या तयार करत असताना 1च्या पुढे 0 बघा 2 अंकी लहान संख्या 10, 3 अंकी 100, 1 शून्य वाढलं, 4 अंकी 1000, त्याच्या पुढे 1 शून्य वाढलं. म्हणजे या ठिकाणी लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना लहानात लहान संख्या तयार करत असताना 1च्या पुढे 0 आणि मोठ्यात मोठी संख्या करत असताना जेवढे अंक विचारले तेवढे 9 लिहायचे. आता या ठिकाणी 5 अंकी कमाल, 5 अंकी कमाल. कमाल म्हणजे काय? कमाल म्हणजे मोठ्यात मोठ, मोठ्यात मोठ 9 9 9 9 9 बरोबर आहे. आणि 5 अंकी किमान, आणि 5 अंकी किमान म्हणजे लहानात लहान. बरोबर आहे. म्हणजेच काय? 1च्या पुढे 4 शून्य, 1च्या पुढे 4 शून्य. तर अशा पद्धतीनं आता वजाबाकीच्यातला फरक काढा म्हणले 9 9 9 9 आणि 9 ने गेलं 8 राहिलं 89,999 ही जी संख्या आहे तर ही संख्या काय झालं? याचं उत्तर झालेलं आहे. तर अशा पद्धतीनं लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या कशा पद्धतीनं बनवायचं किंवा काही थोड्या अंकापासून कमी अंकापासून जास्त अंकी संख्या तयार करणं किंवा त्याच्यामध्ये मोठ्यात मोठी संख्या तयार करणं, लहानात लहान संख्या तयार करणं, यावर सर्व प्रश्न आपण घेतलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही आपलं हे जे चॅनल आहे हे चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. ओके. तर नंतर वेगळं प्रकरण घेऊन आपण नक्कीच तुमच्या समोर येऊया. धन्यवाद.